स्वतःच्या मतदारसंघासाठी 5 कोटी, पण महापौर बंगल्याच्या रेनोव्हेशनसाठी जवळपास 5.5 कोटी हा खर्च मुंबई महानगरपालिका म्हणजेच तुम्ही आम्ही मुंबईकर ह्या नवीन महापौरांसाठी उचलणार होतो. महापौर होऊन 6 महिने नाही झालेत, पण पहिलं म्हणजे गाडीवर लाल दिवा, सायरन ही कॉन्ट्रोवर्सी झाली. मग इंटिरियर्समध्ये इटालियन मार्बल वगैरे लावलेलं आहे, ती कॉन्ट्रोवर्सी झाली. आता परत 2.5 कोटी आणि जणू काही त्यांना ताजमहालच बांधायचा होता. पण आपण सर्वांनी मुंबईकर म्हणून आवाज उठवलात, विरोध केलात, मीडियाने देखील तो आवाज सगळीकडे पोचवला आणि आता असं कळतं की मुंबई महानगरपालिकेने ह्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. ह्या निर्णयाच्या स्थगितीचे आम्ही स्वागत करतो. 6 महिने नाही झालेत, पण महापौरांना नवीन गाडी पाहिजे, नवीन बंगला पाहिजे. ती ॲड होती ना कुठची, नया घर नई गाडी, वा काय काय होतं त्यांचं, हां नाही काय, अच्छा ठीक आहे, पुढचं तुम्हाला माहिती आहे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की मुंबईकरांचा पैसा उधळपट्टीसाठी जसा वापरला जातो, एकंदर कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, BSCचा विषय असेल, मोकळ्या मैदानांचा विषय असेल, इथे सगळीकडे वेगळ्या एका ह्यानी लक्ष आहे त्यांचं भाजपचं. आणि महापौरांच्या कम्फर्टवर, उपमहापौरांच्या कम्फर्टवर एक खास लक्ष ह्या भाजपने दिलेलं आहे. असो, ह्या गोष्टींकडे आमचं लक्ष राहील आणि विरोध असेलच. पण ह्याहूनही जास्ती महत्त्वाचं म्हणजे जो काल आम्ही विरोध दर्शवलेला आहे, मी मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र देखील लिहिलेलं आहे. मुंबईमध्ये मोकळ्या जागा ज्या आहेत, मोकळी मैदानं जी आहेत, ती भाजप ढापण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जे मुंबईमधलं एकमेव आर्टिफिशियल टर्फ पूर्ण फुटबॉलचं मैदान आहे. हजारो लहान मुलं मुली असतील, तरुण मुलं मुली असतील, इंडियाचे काही प्लेयर्स असतील, महाराष्ट्रासाठी काही खेळणारे प्लेयर्स असतील, ह्या टर्फवर येऊन ट्रेनिंग करतात, गेम्स खेळतात. YPL म्हणजे युवा प्रेसिडेंट्स लीगमध्ये जवळपास 7,500 तरुण मुलं मुली हे खेळत असतात प्रत्येक वर्षी. म्हणजे तुम्ही अंदाज घ्या याचा किती स्कोप मोठा आहे. हे तर ढापून भाजपच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं कॉन्ट्रॅक्ट, तिथे कन्व्हेन्शन सेंटर करायचं आणि त्यानंतर तिथे भाजपच्या नेत्याचं नाव द्यायचं. रंगशारदा भाजपचा एक बिल्डर विकत घेणार आहे. मागची जी स्कीम आहे, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे एक बिल्डर आहेत ते तिथे करत आहेत झोपडपट्टी स्कीम. आणि हे सगळं होत असताना अर्थात तिथे कन्व्हेन्शन सेंटर करायचं आणि भाजपच्या नेत्याचं नाव द्यायचं. हा एक प्रयत्न आहे, ह्याला आम्ही विरोध तर करणार आणि रस्त्यावर उतरून पण विरोध करणार. पण ह्याहूनही पुढे जात असताना इथेच थांबले नाही भाजप. निर्लज्जपणा बघा, मुंबईमध्ये जवळपास 16 एकर मुंबईचे हे एका ट्रस्टला दिलेले आहेत. त्याच्यात अंधेरीमध्ये एक मोठं प्लेग्राऊंड आहे, मोठं क्रिकेटचं मैदान आहे. हे मैदान मला आठवतं, आम्ही मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना हे मैदान आम्ही त्यावेळी केलं होतं आणि फ्री ऑफ कॉस्ट तिकडच्या स्थानिक लोकांना तिथे खेळायला मोकळी जागा मिळावी म्हणून ते तिथे डेव्हलप केलं होतं. चांगलं क्रिकेटचं मैदान आहे, अनेक क्रिकेटच्या मॅचेस होतात, 2-3 टुर्नामेंट झालेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल 2 वर्षापूर्वी वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तिथे एक क्रिकेटची टुर्नामेंट पण झाली होती आणि तिथे आमची नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी उद्धव साहेब तिथे आले होते स्वतः. अशा अनेक क्रिकेटच्या टुर्नामेंट्स होतात. कोविडच्या काळात देखील आम्ही तिथे गेलो होतो. तिथे कोविडचं मोठं काही शेल्टर बनवता येईल का, तिथे एक छोटं मियावाकी फॉरेस्ट पण होतं, ते पण फॉरेस्ट ह्या ट्रस्टने ढापलेलं आहे. ते मैदान आणि 2 म्हाडाचे प्लॉट, हे मैदान 21 लाख पर इयर. 21 लाख कोणीही काय म्हणजे तुम्ही एकाच हे ट्रस्टला का देतात, तेवढं जर महानगरपालिकेला मिळत असतील तर डायरेक्ट घ्या. आणि 2 म्हाडाची प्लॉट्स फुकटात दिलेले आहेत एका ट्रस्टला. का दिलेले आहेत, कशासाठी दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांवर काय दबाव होता, अंतर्गत दबाव आहे, वरतून दबाव आहे. मी अजून हा आरोप लावणार नाही की त्यांना एका विशिष्ट कुठच्या भाषेला काही प्राधान्य द्यायचं आहे किंवा कुठच्या एका संस्थेला प्राधान्य द्यायचं आहे. पण मुंबईची मोकळी मैदानं मुंबईकरांच्या हातातून घेऊन खेचून घेऊन ढापायची आणि भाजपच्या आमदाराला द्यायची, हे जे धोरण मुख्यमंत्र्यांनी राबवलेलं आहे त्याला आम्ही कडाडून विरोध करणार. दुर्दैव असे जी आत्ता पाठी लागलेली आहे, आज कुठच्या तरी पेपरमध्ये मी वाचलं, आत्तापर्यंत ही मैदान जी मोकळी होती ह्याच संस्थेने लावलेले ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्युटेड. मुंबईकर हे ट्रेसपासर झालेत. जी मैदानं मोकळी होती, मुंबईसाठी होती, तिथे आता मुंबईकरांना जायला तुम्ही बंदी लावलेली आहे. म्हणजे जसं ब्रिटिशर्सच्या काळात होतं की इंडियन्स नॉट अलाउड, तसं ही संस्था आता मुंबईकर नॉट अलाउड असे आता पाट्या लावणार आहे का. आणि एका बाजूला अदानी हे मुंबई खात चाललेले आहेत. माईक आज दिसत नाही त्यांचा, ठीक आहे बोलू शकतो आहे, ठीक आहे सॉरी, पण तुम्हाला सॉरी त्यांना नाही. पण अदानी एका बाजूला मुंबई हे खात चाललेले आहेत, गिळत चाललेले आहेत. धारावीचा तर प्रश्न आहेच आणि तो आम्ही लढा देत आहोत.
आज देखील त्याच्यावर आमची बैठक आहे. मुंबई बचाव समिती आहे, मुंबई धारावी बचाव समिती त्यांच्यासोबत आहेच. पण हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला ह्या संस्थेला 16 एकर जागा मुंबईची देणं किती मोठा गुन्हा आहे हे आपण पाहू शकतो. आणि ह्यासाठी आम्ही अर्थातच येत्या आठवड्यात आंदोलन तर करणार आहोत, रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. मी सर्व मुंबईकरांना अपील करत आहे, सर्व मुंबई प्रेम्यांना अपील करत आहे, सर्व मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांना अपील करत आहे, NGOजना अपील करत आहे, हाऊसिंग सोसायटीजना अपील करत आहे की ज्यांना वाटतं की हे 16 एकर फुकटात एका संस्थेला देणं हे पाप आहे, गुन्हा आहे, मुंबईकरांची मोकळी जागा ही मुंबईच्याच हातात राहिली पाहिजे, मुंबईकरांच्याच हातात राहिली पाहिजे, त्यांनी येऊन ह्या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे. हा मोर्चा कसा होणार, कुठे होणार हे आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. पण मुख्य गोष्ट हीच आहे की भाजपचं हे जे काही धोरण चाललेलं आहे की स्वतःच्या लोकांवर उधळपट्टी पैशाची करायची, BST बस बंद पाडायची, अदानीला जमिनी द्यायच्या, या संस्थेला जमिनी द्यायच्या, जागा ढापायच्या. आता उद्या आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, शिवाजी पार्क पण हे घेण्यासाठी पुढे मागे बघणार नाहीत. आणि त्याचसाठी आम्ही रस्त्यावर उतरून ह्याचा कडाडून विरोध करू. काल त्या आमदारांनी स्पष्टीकरण दिले ते म्हणजे मी सर्वाधिक बोली लावल्यामुळे मला ही जागा मिळाली आणि जरी मला मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या जागेवर बोली लावतात. मुंबईच्या जागेवर मुख्यमंत्री तर बोली लावायला लागलेत, मुंबई ऑप्शन करायला लागलेत. हॉर्स ट्रेडिंग म्हटलं ठीक आहे, भाजपला सवय असेल की 50 खोके द्या आणि तुम्ही कोणी विकत घेऊ शकता, पण मुंबईच्या जागा या तुम्ही अशा ऑप्शन करणार संस्थेला ज्या मुंबईसाठी मोकळ्या आहेत? मग उद्या शिवाजी पार्कला तुम्ही कराल, ओव्हल मैदानला कराल, काय सोडणार मग तुम्ही? ते म्हणजे मला मुख्यमंत्र्यांनी जरी विचारलं तरी सुद्धा मी नियमाने ही जी आहे ती प्रक्रिया केली. मी कोणत्याही अनियमितता म्हणूनच मी सांगतोय, मी अजूनपर्यंत त्या संस्थेचं नाव घेतलं नाहीये किंवा त्या आमदारचं नाव घेतलं नाहीये, कारण आमचं भांडण त्यांच्याशी नाही आहे. आमचं भांडण या प्रक्रियेशी आहे, ह्या राजवटीशी आहे, ह्या शासनाशी आहे ज्यांनी बोली लावली ह्या मुंबईच्या जी काही जागा आहे त्याच्यावर. 16 एकर तुम्ही देता, ऑप्शन करता. ऑप्शन ठीक आहे, तुम्ही एका वेळी वेगळं करू शकता, पण मोकळी मैदानं, आता अनेक मैदानं अशी झालेली आहेत. तुम्ही अजून एक आम्ही इथं मोहीम हाती घेतलेली आहे, सगळ्या शाखाप्रमुखांना आम्ही सांगत आहोत की अनेक वॉर्ड्समध्ये काही शाळेंनी किंवा असं काही दाखवून किंवा काही संस्थांनी ग्राउंड घेतलेली आहे, टर्फ टाकलेलं आहे आणि आता सामान्य नागरिकांना तिथे येणंच बंद केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल, आमच्या वेळी जेव्हा आमचं सरकार होतं मुंबई महानगरपालिकेत, आमचं धोरण स्पष्ट होतं की सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 9 सामान्य नागरिकांना, मुंबईकरांना ती जागा फ्री ऑफ कॉस्ट वापरायला, मग त्यांच्या एक्सरसाइजसाठी, वॉकिंगसाठी, जॉगिंगसाठी, योगासाठी ही दिली गेलीच पाहिजेत. ही मुंबईची मोकळी मैदान आहेत. अर्थात तिकडचे खासदार पण काही स्थानिक बोलणारच नाहीत, कारण त्यांच्या पण क्लबचा विषय आहे, त्याच्यासाठीच ते तिथे गेलेले आहे. तो पण आम्ही विषय विसरलो नाही आहे. ते अंधेरी जुहूच्या आसपासचे जे खासदार आहेत तिकडचे. सराज मोहन भागवत जेन अल्फांशी संवाद साधतायत जिओमध्ये आणि नव्या पिढीशी संवाद साधला जायला हवा. जंतर मंतरवर जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा सुद्धा हा कानमंत्र त्यांनी दिलेला होता. फायदा होईल यामुळेच भाजप आणि संघाचा हा जो ट्रेंड. काय ज्यांना मंत्र दिले कानात, ते कानात बोळे घालून बसलेत भाजपवाले, ते कुठे ऐकतात? लाठीचार्ज करताना, टिअर गॅसच्या सामोरी जाताना, AK-47 झेलताना ही सगळी कानमंत्र कुठे होती? जरांगे पाटलांनी आरोप केलाय की एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत डबल गेम केलाय. आता शिंदेकडे बघा, एकनाथ शिंदेकडे दिसतात कसे डबल गेम करतात. तर तुम्ही आता बघता 4 वर्ष जे काही झालेलं आहे, खरं तर आपण पाहिलं असेल नुसतं फसवाफसवीचा कार्यक्रम हा मिंदेनी सगळीकडे केलेला आहे. असो, त्याच्यावर खूप काही बोलण्यासारखं असलं तरी मी आपल्याला परत एकदा मुंबईच्या मोकळ्या मैदानावर आणेन, कारण आज हा फार मोठा विषय आहे आणि आता मुंबई शांत बसणार नाही. काल सुनावणीचा पहिला टप्पा बऱ्यापैकी पार पडला. कपिल सिब्बलांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडले की विधिमंडळ गट वेगळा आणि पक्ष वेगळा आहे, आज पुन्हा एकदा सुनावणी आहे, काय अपेक्षा आहेत? आणि आज थोडं 2 नंतर बोलूया आपण, सुनावणी होऊन जाऊ द्या. पण आज परत तुम्हाला मोकळी मैदानं, सब मैदान नाही आहे. किती किंमत असेल या सगळ्या जमिनींची? एक घोबळ एक तर आपल्याला अंदाज द्यायचा म्हणजे जर 16 एकर मुंबईत घ्यायचे झाले तर तुम्ही खरोखर मुंबईत 16 एकर घेऊ शकता का एवढे इझिली? म्हणजे 2 म्हाडाचे प्लॉट फुकटात मिळालेत. आणि जे संकुल आहे, क्रीडा संकुल आहे, जे आम्ही क्रिकेटचं ग्राउंड म्हणून बनवलं होतं, मला आठवतं तेव्हा विजय सिंगल मला वाटतं AMC होते त्यावेळी, आणि त्यांनी त्यावेळी तो पुढाकार घेऊन स्थानिक आमचे नगरसेवक वगैरे होते. तेव्हा आपण पाहत असाल हे ग्राउंड 21 लाखाचं त्यांनी बोली लावली की जे काही BMC बरोबर आहे, आणि मग रेव्हेन्यू शेअर 21 लाख वर्षाला, आणि त्याच्यात रेव्हेन्यू शेअर म्हणजे मिळणार किती मुंबई महानगरपालिकेला? मिळून मिळणार किती? आणि तो सगळा खर्च परत तुम्ही महापौर बंगल्यात टाकणार, तर कसं चालणार? आजच्या 25व्या दिवशी जुहू समुद्रकिनारी पुन्हा
त्यांना स्पेस टेक्नॉलॉजी वापरायला सांगा, दिसेल त्यांना. पण मी परत तुम्हाला आज ह्याच विषयावर आणतो, ह्याच्यावर अजून काही विषय असतील, प्रश्न असतील तर मला विचारा. पण गोष्टींचा अनड्यू ॲडव्हान्टेज घेतला जातोय का? कारण आपण बघू शकतो तर तुम्ही टर्फचा मुद्दा घेतला, तुम्ही ग्राउंडचा मुद्दा घेतला, कुठेही मोकळी जागा दिसली की त्याला कुठे ना कुठे अनड्यू ॲडव्हान्टेज शासन घेणं दिसतं तुम्हाला असं? नक्कीच. आणि आता काय झालेलं आहे की काहीतरी नुसतं विरोध दाखवायचा म्हणून भाजपचंच कोणतरी एक पदाधिकारी एक पत्र टाकतं आणि आम्ही विरोध पण केला आहे, पण मुख्यमंत्री ऐकत नाहीत. आता भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग नेमकं कोणाचं ऐकतात? प्रभादेवीचं मैदान देखील सिद्धिविनायकच्या बाजूला. अनेक मैदान आहेत. प्रभादेवीचं मैदान आहे, जसं मी सांगितलं आमचं बँड्राचं मैदान आहे, कितीतरी मैदान आहेत. आता कोलाब्यामध्ये पण 1-2 मैदानांचं आमच्या कानावर आलं की तिकडचे स्थानिक लेवलला काहीतरी चालू आहे. या सगळ्याचे एकत्रितरित्या तुम्ही मोर्चा काढणार. निश्चितपणे. पण पहिला मोर्चा हा या 16 एकरसाठी असेल आणि ओपन स्पेसेसवर अर्थात असेलच. मोर्चात कोण सहभागी असणार? आज मी आता नाही, मोर्चा कधी काढायचा आणि त्याचं रूप काय असेल आणि कुठे आम्ही, ते आता आम्ही आपल्याला लवकरच जाहीर करू. पण एक निश्चित आहे, मुंबईकरांना, सर्व मुंबईकरांना सगळा राजकीय भेदभाव विसरून तुम्ही मुंबईसाठी उतरा, तुमच्या भवितव्यासाठी उतरा. कारण मोकळी मैदानं राहिली नाहीत तर मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार नाही. हे आज चित्र दिसायला लागलेलं आहे. हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि 16 एकड़ जमीन की क्या कहानी है? कल पहले तो आपने हमारा इम्पैक्ट देखा होगा. जैसे ही न्यूज़ आई, जैसे ही खबर आई कि महापौर महोदया लगभग 5.5 करोड़ ये इस्तेमाल करने जा रही है, खर्च करने जा रही है खुद के बंगले पे. पहले तो इटालियन मार्बल वगैरह लगाया, शीश महल बनाया, जैसे भाजपा का ही फेवरेट वर्ड है, शीश महल बनाया. और उसके बाद में एक्सटीरियर अभी चल रहा था, यानी जू में रहती है तो भी उनको साउंड बैरियर्स चाहिए थे. एकदम शांत एरिया, इलाका बहुत अच्छा इलाका है. पहले भी हमारी महापौर महोदया जो किशोरीताई है वहाँ रह चुकी है. अच्छा इलाका है, शांत इलाका है, लेकिन वहाँ आवाज़ कौन करता है पता नहीं, या इनको पेड़ पौधों की आवाज़, पंछियों की आवाज़ अभी सहन नहीं होती, ऐसी बात है. लेकिन कल हमने जब ये विरोध किया तो उनको उस पर पीछे जाना पड़ा. एक पर्सपेक्टिव देना होगा तो सांसदों को अपने चुनाव क्षेत्र के लिए 5 करोड़ मिलते हैं. यहाँ विधायकों को महाराष्ट्र में 5 करोड़ मिलते हैं अपने चुनाव क्षेत्र को. तो फिर महापौर महोदया को उससे ज़्यादा क्यों मिलता है सिर्फ अपने बंगले पे? तो ये एक बात रही. और दूसरी बात यही है कि मुंबई में जैसे ये एक लूट चली है, वैसे दूसरी लूट ओपन स्पेसेस की है. पहले तो नेवल डिसूजा फुटबॉल टर्फ जो मुंबई का ऑफिशियल एसोसिएशन का टर्फ है, बहुत सारे राष्ट्रीय खिलाड़ी, फिर जो स्टेट के लिए खेलते हैं वो, और बहुत सारे बच्चे, अनगिनत बच्चे वहाँ खेलते हैं, हर दिन फुटबॉल खेलते हैं, बहुत सारी फुटबॉल की मैचेस होती है, वहीं से आपके प्लेयर्स आते हैं. तो वो छीना जा रहा है. क्यों? तो पीछे स्लम में सीएम के एक करीबी बिल्डर का एक स्कीम चल रहा है और इस तरफ रंग शारदा भी बीजेपी के एक बिल्डर को जाने वाला है. तो फिर वो क्या करे, तो वहाँ एक कन्वेंशन सेंटर बनाए और भाजपा के नेता का नाम दे. तो ये बात है. दूसरी बात अगर आप देखिए तो मुंबई में लगभग 16 एकड़ एक ट्रस्ट को दिया जा रहा है. 16 एकड़ ओपन स्पेस. वहाँ एक क्रिकेट का ग्राउंड है बहुत बड़ा, लेकिन वो किसी एसोसिएशन का नहीं है. वहाँ आम जनता जाके खेलती है. हर दिन बहुत सारे लोग चलने को जाते हैं, टहलने को जाते हैं, योगा करने को जाते हैं. वहाँ एक मियावाकी फॉरेस्ट भी है. दुर्भाग्यपूर्ण बात यही है कि उसी ओपन स्पेस पे आज उसी संस्था ने लिखा है ट्रेसपासर्स विल बी प्रोसिक्यूटेड. तो भाजपा अभी कॉलोनियल नीति इस्तेमाल कर रही है. जैसे पहले कहा जाता था कि इंडियंस नॉट अलाउड, वैसे अभी ये संस्था कह रही है मुंबईकर्स नॉट अलाउड. मुंबईकर को ट्रेसपासर कह रही है. और वैसे ही उनको म्हाडा के और 2 प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट मिले. इसका विरोध तो होगा, विरोध प्रदर्शन होगा. मुंबई में बहुत बड़ा विरोध प्रदर्शन होने वाला है. और मैं आप ही के माध्यम से सारी जनता को, सारे मुंबई प्रेमियों को, मुंबईकरों को, सारे अपने जो डिवाइड्स है वो बाजू में करके इस ओपन स्पेस के लिए और सारे मुंबई के ओपन स्पेस के लिए, जहाँ जहाँ भाजपा ये ओपन स्पेसेस लेने चाहती है, अपने बिल्डर कॉन्ट्रैक्टर दोस्तों को देनी चाहती है, वहाँ हम उतरेंगे और विरोध करेंगे. यही अपील करना चाहते हैं. आदित्य जी, इस पर बीएमसी के मेयर की तरफ से क्लैरिफिकेशन आया है. उन्होंने बोला कि मेयर बंगलो हेरिटेज बिल्डिंग एएसआई के अंतर्गत आता है. मेयर बंगलो के अंदर कुछ नृत्यकरण नहीं हो रहा है, बल्कि बाहर किया जा रहा है. हालांकि टेंडर कैंसिल हो गया है. तो पहले जो 2.39 या 2.40 करोड़ इस्तेमाल हुए, तो वो हेरिटेज में क्या इटालियन मार्बल लगा है, क्यों, क्या ये नाता है, क्या और करने जाते हैं. चलो हम सभी को एक न्योता दीजिए, चाय पे बुलाइए, हमें चाय पे चर्चा करते हैं कि कितना खर्चा हुआ है. सभी जाएंगे. अच्छा, दूसरी बात यह है कि अगर हेरिटेज बंगलो है तो हेरिटेज का ये भी नॉर्म होता है कि हेरिटेज वास्तु ये रास्ते से दिखनी चाहिए. तो अगर आप साउंड बैरियर लगाओगे तो रास्ते से आपका घर दिखेगा नहीं. तो क्या छुपाना चाहते हो आप? कौन से डीलिंग्स छुपाना चाहते हो आप? और तीसरी बात यह है कि महापौर महोदया ये अपनी ऑफिस में ज़्यादा वक्त रहने चाहिए, मुंबई के रास्तों पे होनी चाहिए. मुंबई में खुद का घर है. और ये जो अभी कॉलोनियल वेस्टेज है कि आपको गाड़ी भी चाहिए, गाड़ी भी दूसरी चाहिए, फिर बंगले पे भी खर्चा हो, ये भी हो, वो भी हो, क्यों चाहिए? मुंबईकर हो, मुंबई के आपके घर में रहिए और बीएसटी से आइए जाइए. क्यों मुंबईकरों का खर्चा बढ़ा रहे हैं आप?
आज शाम में मोहन भागवत मुंबई में हैं और इस दौरान कई छात्रों से वो बातचीत करेंगे, संवाद करेंगे। कह रहे हैं कि कल मैंने इस पे बहुत डिटेल्ड एक उत्तर दिया है और वो आप सभी ने दिखाया है, और मैंने आज कहीं और भी देखा, पोस्टर्स भी लगे हुए कि आई एम जेंजी बट रिस्पेक्ट मी, आई एम जेंजी बट डोंट डू लाठीचार्ज ऑन मी, ये भी दिखने लगे आजकल। तो ये भी एक भावना लोगों में है कि क्या जेंजी को ऐसे ट्रीट किया जाए। और सिर्फ जेंजी नहीं, देश का कोई भी इंसान हो जो न्याय मांग रहा हो, पीसफुली आ रहा हो, क्या उस पर लाठी बरसाई जाए, जिस पे कीले लगाए, क्या उस पर टीयर गैस फेंका जाए, क्या उस पर AK-47 चलाई जाए, क्या इलेक्ट्रिक टेजर गन और मेटल पैलेट नेशनल कैपिटल में चलाया जाए, क्या उनको दहशतवादी कहा जाए? आदित्य जी पूछिए। युवाओं के सवाल पूछने में ये सत्ताधारी जो है ये पूरी तरह से असफल रहे, क्या इसलिए अब RSS प्रमुख को खुद मैदान में उतरकर उनसे संवाद साधने की कोशिश कर रहे हैं? नहीं, सरकार कौन चला रहा है? सरकार तो भाजपा चला रही है जो युवा विरोधी है। आप देख रहे हो जैसे बहुत सारे युवाओं को और युवतियों को ट्रोल किया गया, उनकी कंपैरिजन की गई, 15 साल की एक स्टूडेंट से माफ़ी मंगवाई, कि यही युवा धोरण है इनका? आदित्य जी, मेटा के अधिकारी आज दूसरे दिन जो हैं वो केंद्रीय मंत्री जो उनका एक डेलीगेशन उससे मिल रहा है। ये कहा गया है कि खुद मार्क जुकरबर्ग की तरफ से माफी मांगी गई है डीप फेक वीडियो के मामले में, और प्रधानमंत्री का जो वीडियो हटाया गया था उस पूरे नहीं, मैं तो पहले बार कहना चाहता हूँ कि जो भाजपा का एजेंडा था 2014 का और 2019 का, यही पहले डीप फेक था। अच्छे दिन आने वाले, यही पहले डीप फेक बात थी। कहाँ है अच्छे दिन? $1 ट्रिलियन इकोनॉमी हम बनने वाले थे 2022 तक, हर एक को घर मिलने वाला था 2022 तक, हर घर नल जल क्या था वो 2022 तक, खेलो इंडिया, हिट इंडिया, फिट इंडिया, स्मार्ट सिटी, ये सब डीप फेक है। और अगर आप देखें तो बहुत सारे लोग जो आज खुद को भाजपा ही कहते हैं, 2/3 तो बाहर के लोग हैं जिन पे आरोप लगे हुए हैं। फिर वो कहीं के मुख्यमंत्री हो, कहीं के DCM हो, कहीं के सांसद हो, उन पे बहुत सारे लोगों ने, स्वयं प्रधानमंत्री महोदय ने लेके बहुत सारे कार्यकर्ताओं ने उन पे आरोप लगाए थे भ्रष्टाचार के। आज कुछ को वो भाजपा ही कहते हैं, वो भी डीप फेक है। लेकिन एक बात इसमें गहराई की है, और ये आप सभी ने जाननी चाहिए, कि अगर आज एक फ्री स्पीच के प्लेटफॉर्म को, भले वो X हो या मेटा हो या कोई भी हो, अगर बुलाया जा रहा है सरकार की तरफ से और कह रहे हैं कि माफ़ी मांगो और ये करो, वो मत करो, वो करो, वो मत करो, आज इसको बंद कर रहे हैं, यानी जो फ्रीडम ऑफ स्पीच है उसको बंद कर रहे हैं। दूसरे किसी भी विकसित और लोकतांत्रिक देश में ऐसे होता नहीं है। कल आपको भी वैसे ही बंद करेंगे। कपिल सिब्बल आप लोगों की तरफ से लड़ाई लड़ रहे हैं, आज जिरह की लगातार दूसरा दिन है, न्याय मिलेगा, उम्मीद है? हम तो महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने जो संविधान लिखा है उसी के माध्यम से ही न्याय मांग रहे हैं, और न्याय प्रक्रिया में विश्वास रहने के लिए न्याय समय पे आना ज़रूरी है। क्योंकि ये सिर्फ हमारी बात नहीं, ये सिर्फ एक पार्टी की बात नहीं है, बहुत सारे पार्टियों की बात है। हमारे बाद TMC हो, NCP हो, आम आदमी पार्टी हो, इनको भी तोड़ा गया। सबसे अहम बात यही है, सिर्फ पॉलिटिकल बात नहीं है। अगर न्याय व्यवस्था में किसी का विश्वास रहे, ये चाहते हैं, तो न्याय मिलेगा। रहे ना रहे इस पे आगे की बात होती है, क्योंकि जिस देश में इन्वेस्टमेंट आती है, टूरिज्म आते हैं, उसमें प्रेडिक्टेबिलिटी ऑफ लॉ होना बहुत ज़रूरी है। अगर वो ना हो तो देश विकसित नहीं हो सकता और देश में इन्वेस्टर नहीं आ सकता। आपने कहा कि जो जेंजी ने प्रोटेस्ट किया उनको माफी मंगवाई जा रही है, तो आपको कहने का मतलब क्या उन्हें जबरन बोला जा रहा है कि बिल्कुल धमकाया गया, और यही है कि जेंजी ने माफ़ी नहीं मांगी है, जेंजी ने अकाउंटेबिलिटी मांगी है। देश ने माफ़ी नहीं मांगी है, देश ने अकाउंटेबिलिटी मांगी है, वो आज भी हम मांग रहे हैं, माफ़ी नहीं मांगेंगे। अकाउंटेबिलिटीवर आता बॅनर सुद्धा अनेक ठिकाणी लागले, लोकशाही जेन्झी लोकशाही सोबत असे बॅनर लागले, कसं काय नाही, ते बॅनर पहिलं तर जे लावलेत की जेन्झी आणि जे काही पहिलं तर ते टॅक्सपेअर मनीने लावलेत का, की भाजपाने लावलेत, की कोणी लावलेत, ह्याचं स्पष्टीकरण आहे। आणि दुसरे पण बॅनर लागलेत की आम्ही जेन्झी आहोत पण आम्हाला लाठीचार्ज करू नका।